विद्यार्थी मित्र हो, मी श्री दिलीप मोहिते सर तुमच्या आवडत्या शिकवानंदे चॅनेलसोबत आज आपण आपल्या इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातील विभाग 1 मधील स्थूल वाचनाचा पाठ हास्यचित्रांतली मुलं या पाठाचा स्वाध्याय सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. चला तर मग आपण हास्यचित्रांतली मुलं या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया. स्वाध्यायामध्ये प्रश्न 1 आहे, खालील फरक लिहा. व्यंगचित्र आणि हास्यचित्र. आता आपल्याला सुरुवातीलाच व्यंगचित्र आणि हास्यचित्र यामधील फरक दिलेला आहे. तर व्यंगचित्र म्हणजे काय, तर हास्याबरोबर काही गमतीदार विचार मांडलेला असतो, तर ते व्यंगचित्र. आणि हास्यचित्र म्हणजे केवळ हसवणे हा मुख्य हेतू असतो. अशा पद्धतीनं व्यंगचित्र आणि हास्यचित्रातला फरक आपण लिहायचा आहे. प्रश्न दुसरा आहे, वैशिष्ट्ये लिहा. आणि व्यंगचित्रे असं म्हटलेलं आहे. आता व्यंगचित्राची जी वैशिष्ट्ये आहेत ते आपल्याला याप्रमाणे सांगता येतील. व्यंगचित्र हा हास्यचित्राचा पुढील टप्पा आहे. केवळ हसवणे हा व्यंगचित्राचा हेतू नसतो. हसवण्याशिवाय ते आपल्याला काहीतरी सांगू पाहते, त्यात काही गमतीदार विचार मांडलेला असतो. अशा पद्धतीनं आपण व्यंगचित्राची वैशिष्ट्ये लिहायची आहेत. आता प्रश्न 3, 4, 5 व 6 या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण समजून घेऊया. इथे प्रश्न तिसरा आहे, व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुणदोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे. हा विचार सोदाहरण स्पष्ट करा. आता या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपण या प्रकारे लिहू शकतो. हास्यचित्रांतली मुलं या स्थूल वाचनाच्या पाठातून लेखक मधुकर धर्मापुरीकर यांनी व्यंगचित्रे कशी वाचावीत, समजून घ्यावीत हे सांगितले आहे. व्यंगचित्र ही एक कला आहे. व्यंगचित्रकार व्यंगचित्रांतून एकीकडे हसवण्याचेही काम करतात तर दुसरीकडे विचार करायलाही भाग पाडतात. एखादे व्यंग सहजपणे गमतीशीरपणे मांडलेले असते. माणसाच्या विसंगत वागण्यावर बोट ठेवण्याचा प्रयत्न व्यंगचित्रात असतो. व्यक्तीचे गुणदोष प्रभावीपणे मांडण्याचं काम व्यंगचित्रांतून केलेले असते. याचे उदाहरण म्हणजे या पाठातील हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांचे व्यंगचित्र होय. या व्यंगचित्रातील पहिल्या चित्रात लहान मुलगा स्टुलावर चढून भले मोठे व्हायोलिन वाजवत आहे व दुसऱ्या चित्रात तोच मुलगा मोठेपणी लहान व्हायोलिन वाजवत आहे. या चित्रांतून लहान मुलांना मोठ्या वस्तूंचं आकर्षण असतं आणि वाढत्या वयानुसार आपण जपलेला छंद अधिक खोल सूक्ष्म होतो. बाह्य आकाराचं आकर्षण संपते असं या व्यंगचित्रकाराला सांगायचं आहे. अशा प्रकारे व्यंगचित्र हे नेमकेपणानं व्यक्तीचे गुणदोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे हे लक्षात येते. प्रश्न 4 आहे, प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यासह स्वतःच्या शब्दांत लिहा. हास्यचित्रांतली मुलं या स्थूल वाचनाच्या पाठातून लेखक मधुकर धर्मापुरीकर यांनी व्यंगचित्रांतील चित्रदुनियेची सफर घडवून आणली आहे. या व्यंगचित्रांपैकी मला आवडलेले व्यंगचित्र म्हणजे चिंटूची चित्रमालिका. हे व्यंगचित्र आपल्याला निखळ आनंदही देते व मुलांच्या निरागस भावनांचे दर्शनही घडवते. यातील पहिल्या चित्रात चिंटू नदीच्या पुलावर उभा आहे. तो आपल्या वडिलांना, पप्पा नदीचे पाणी कुठं जातं हो असा प्रश्न विचारतो. हा प्रश्न त्याने का विचारला आहे हे त्याच्या बाबांना कळत नाही. ते दुसऱ्या चित्रात का रे असा प्रश्न त्याला विचारतात. या प्रश्नाचे मजेशीर उत्तर आपल्याला तिसऱ्या चित्रात मिळते. चिंटू बाबांच्या प्रश्नाचे उत्तर देताना सांगतो, तुमच्या स्कूटरची किल्ली नदीत पडली म्हणून विचारतोय. हे उत्तर ऐकल्यानंतर बाबांची जी अवस्था व्हायची ती झाली. परंतु लहान मुले अतिशय निरागस वृत्तीची असतात. झालेली चूक कितीही मोठी असली तरी ती सांगण्याची लहानग्यांची रीत गमतीशीरपणे मांडली आहे. मोठ्या माणसांनी लहान मुलांना त्यांच्या वयानुसार समजून घेतले पाहिजे असा संदेश या व्यंगचित्रातून मिळतो. प्रश्न 5 आहे, व्यंगचित्र रेखाटणे ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते यासंबंधी तुमचे विचार लिहा. आता या प्रश्नाचं उत्तर आपण याप्रमाणे लिहूया. हास्यचित्रांतली मुलं या स्थूल वाचनाच्या पाठात लेखक मधुकर धर्मापुरीकर यांनी व्यंगचित्रांचे महत्त्व, सामर्थ्य पटवून दिले आहे. व्यंगचित्र रेखाटणं ही एक कला आहे. सूक्ष्म निरीक्षण क्षमता, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे संवेदनशीलतेने पाहणे हे गुण व्यंगचित्रकाराकडे असावे लागतात. कोणत्याही गोष्टीतील विसंगती नेमकेपणाने व प्रभावीपणे केवळ रेषांच्या साहाय्याने रेखाटण्याचे आव्हान व्यंगचित्रकाराला पेलावे लागते. व्यंगचित्र रेखाटताना अनेक गोष्टींचे भान त्याला ठेवावे लागते. व्यक्तींचे गुणदोष दाखवताना कोणाचीही खिल्ली उडवण्याचा हेतू असता कामा नये. त्यासाठी समंजसपणा हवा.
रेषा नाजूक तरी ठाशीव असायला हवी. एकीकडे हास्याचे फवारे तर दुसरीकडे त्यावरील भाष्य विचार करायला भाग पाडणारे हवे. सूचकता हा व्यंगचित्राचा महत्त्वाचा गुण आहे. तो सहजपणे प्रतीत व्हायला हवा. उत्तम व्यंगचित्रकार होण्यासाठी ही कला आत्मसात करण्यासाठी विशेष मेहनतीची व अभ्यासाची गरज आहे. अशा पद्धतीनं आपल्याला या 5व्या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल. आता प्रश्न 6वा आहे. लहान मुलांची हास्यचित्र काढणे अवघड आहे, याबाबत तुमचे मत स्पष्ट करा. आपण पाठाच्या आधारे या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. याचं उत्तर याप्रमाणे लिहिता येईल. हास्यचित्रांतली मुलं या स्थूल वाचनाच्या पाठातून लेखक मधुकर धर्मापुरीकर यांनी लहान मुलांची हास्यचित्र रेखाटणे किती अवघड आहे याविषयी विचार मांडले आहेत. लहान मुलांचे वागणे, बोलणे, हालचाली, स्वभाव हा मोठ्या माणसांपेक्षा निश्चितच वेगळा असतो. त्यांच्या विश्वात ते रमून गेलेले असतात. ती मोकळ्या व स्वच्छ मनाची असतात. मनाची निरागसता हा त्यांचा महत्त्वाचा गुण असतो. अशा लहान मुलांची हास्यचित्र रेखाटण्यासाठी व्यंगचित्रकारालाही त्यांच्या एवढेच लहान होता आले पाहिजे. त्यांच्या भावभावनांशी एकरूपता साधता आली पाहिजे. लहान मुलांचा चेहरा, त्यावरचे भाव, त्यांच्या हालचाली रेषांमधून नेमक्या टिपता आल्या पाहिजेत. शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार शरीराच्या प्रमाणबद्धतेत लहान करावा लागतो. त्यासाठी मुलांच्या बारीक सारीक हालचालींचे सूक्ष्म निरीक्षण करण्याची कला हास्यचित्रकाराकडे असायला हवी. यासाठी मुलांच्या मानसशास्त्राचे त्याला चांगले ज्ञान हवे. यावरून लहान मुलांची हास्यचित्र रेखाटणे खरंच अवघड असते असे माझे मत आहे. अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. आता आपल्याला एक कृती दिलेली आहे की खालील चित्राचे निरीक्षण करा आणि इथं चित्र दाखवलेलं आहे आणि त्याच्यावरती विचार करा आणि सांगा असं सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये पहा, शेजारील चित्रात कोणती समस्या प्रतिबिंबित होते असा प्रश्न विचारलेला आहे. आता पहा, आपल्याला इथे या चित्रावरून या प्रश्नाचं उत्तर या प्रकारे लिहिता येईल. पाणी टंचाईची गंभीर समस्या प्रतिबिंबित होते. प्रश्न दुसरा यावरती विचारलाय, ही समस्या का निर्माण झाली असावी. आता याचं उत्तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की पावसाद्वारे मिळणारे पाणी योग्य मार्गाने न साठवणे, पाण्याचे महत्त्व न ओळखणे, उपलब्ध पाण्याचा बेसुमार वापर करणे, जलप्रदूषण करणे इत्यादी कारणांमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. आपण आपल्या पद्धतीने याची उत्तरं लिहायची आहेत. आता पुढचा प्रश्न या चित्रावरती आधारित आहे. पाण्यासाठी पैसा व वेळ खर्च करावा लागला तर कल्पना करा व लिहा. आता आपण या प्रश्नाचं उत्तर सुद्धा या प्रकारे लिहू शकतो. पाणी ही आवश्यक गरज आहे. ते नसेल तर सजीव प्राणी जगू शकणार नाहीत. माणसाला पाणी पैसे देऊन विकत घ्यावे लागले तर इतर गरजेच्या गोष्टी आपल्याला घेता येणार नाहीत. दारिद्र्यामुळे पाणी विकत घेणे परवडणार नाही. रांगेत उभे राहून पाणी घेणे म्हणजे वेळेचा अपव्यय होईल. पाण्यासाठी पैसा व वेळ द्यायला न लागणं हे माणसाचं दुर्दैव असेल. अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर आपण गांभीर्यानं लिहायला हवं. आता ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल. अर्थातच यासाठी उपाय आहेत. पाण्याचा वापर जपून करणे, पाणी बचतीवर भर देणे, पाण्याचा अनावश्यक वापर टाळणे, जलसाठ्यांचे संवर्धन करणे, जलसाक्षरतेवर भर देणे, पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी लोकप्रबोधन करणे, पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणे. अशा पद्धतीनं आपण काही उपाय सुचवू शकतो. आता या समस्येसंदर्भात घोषवाक्ये तयार करायला सांगितले आहेत. आपण याप्रमाणे घोषवाक्ये माहिती करून घेऊ शकतो. पहा, पाणी वाचवा, जीवन वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, पाण्याचे संरक्षण, धरतीचे रक्षण, बचत पाण्याची, गरज काळाची, घरोघरी देऊ या नारा, पाण्याचा वापर जपून करा, दुष्काळाची नको असेल आपत्ती तर वेळीच जपा जलसंपत्ती, पाणी वाचवण्याचा ध्यास, भविष्याचा होईल विकास, पाणी म्हणजे जीवनाचे सार, याचा तुम्ही करा विचार. अशा पद्धतीनं काही घोषवाक्ये आपण लिहू शकतो, काही माहिती करून घेऊ शकतो, काही स्वतः बनवू शकतो. अशा पद्धतीनं पाण्याची समस्या या घोषवाक्यातून सुद्धा आपण मांडू शकतो. आता आपल्याला भाषा अभ्यासामध्ये चेतन गुणोक्ती हा अलंकार आणि त्यावरच्या कृती सोडवायच्या आहेत. पहा, खालील ओळी वाचा व समजून घ्या असा प्रश्न विचारलेला आहे. आता पहा, इथे उदाहरण दिलेलं आहे. नित्याचेच दुःख होते उषागती बसलेले, तोच अवचित आले सुख ठोठावित दार. कृब निकुंभ यांच्या कवितेतल्या या ओळी आहेत. इथे एक कृती याच्यावरची विचारले. वरील ओळीतील अचेतन गोष्टी कोणत्या. अचेतन म्हणजेच निर्जीव गोष्टी कोणत्या आहेत. तर अर्थातच इथे नित्याचेच दुःख होते, दुःख, आणि सुख ठोठावित दार, इथं सुख म्हणजे ह्या दोन गोष्टी ज्या आहेत, दुःख आणि सुख, ह्या अचेतन गोष्टी इथं आलेल्या आहेत.
अचेतन गोष्टी कोणत्या क्रिया करतात? अर्थातच इथे हे दुःख जे आहे ते उशागती बसलेलं आहे आणि म्हणून दुःख उशागती बसलेले आहे आणि सुख दार ठोठावत आहे. अशा पद्धतीनं या दोन अचेतन गोष्टी ज्या आहेत त्या क्रिया करताना आपल्याला या उदाहरणात दिसत आहेत. आता अचेतन गोष्टी ज्या क्रिया करतात त्या मानवी आहेत का? तर होय, अशा पद्धतीनं माणसाच्या सुद्धा कृती असतात. आता चेतन गुणोक्ती अलंकाराची यावरून वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतात. अचेतन वस्तूंना सचेतन बनवले जाते, म्हणजे ज्या निर्जीव वस्तू आहेत तर त्यांच्यावरती सजीवतेचा किंवा त्या सजीव आहेत अशा पद्धतीची कल्पना करून त्यांच्याविषयी लिहिलं जातं. त्या वस्तू सजीव प्राण्याप्रमाणे किंवा माणसाप्रमाणे वागतात असं त्या ठिकाणी इथं सांगितलेलं असतं. यावरून अचेतन वस्तूवर जेव्हा चेतनेचा किंवा मानवेतर प्राण्यांवर मानवी गुणधर्मांचा आरोप केला जातो तेव्हा चेतन गुणोक्ती हा अलंकार होतो. आता आपल्याला खालील वाक्य वाचून त्या खाली दिलेल्या चौकटीत उत्तरं लिहायला सांगितले आहेत. मंगल मंगल गीत म्हणे अस्फुट रजनी मुखपणे. आता या उदाहरणावरून आपल्याला पहिली कृती विचारलेली आहे. प्रस्तुत उदाहरणातील अचेतन गोष्ट कोणती? अर्थातच इथं रजनी म्हणजे रात्र ही काय आहे? अचेतन गोष्ट आहे. अचेतन गोष्टीने केलेली कृती कोणती आहे? तर मंगल मंगल गीत म्हणे, म्हणजे जिथं त्या ठिकाणी मंगल गीत म्हणते आहे ही रजनी ही कृती केलेली आहे. आणि तिसरी कृती आहे अचेतन गोष्टीने केलेली कृती कशी आहे? अर्थातच ती मानवी आहे, म्हणजे माणसाप्रमाणे कृती केलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, हास्यचित्रांतली मुलं या स्थूलवाचनाच्या पाठावरील स्वाध्याय आपण पूर्ण केलेला आहे. याच प्रकारचे व्हिडिओ जे असतील तर ते इयत्ता 9वीच्या प्लेलिस्टमध्ये आपल्या शिकू आनंद या चॅनेलवरती तुम्हाला बघायला मिळतील. जरूर तुम्ही या इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातील सर्व व्हिडिओंचा आनंद घ्या आणि तुमचा मराठी विषय जो आहे तो अधिकाधिक चांगला करा. आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसहित पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.